डिप्लोटीन. त्याच्यामध्ये आता बघा, मी हा भाग या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, सांगतो तुम्हाला, तुम्ही ते पुस्तकात बघा. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर आकृत्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. मी मुद्दे वाचतो आणि त्या आकृतीला बघायचं आपण. काय काय बघायचं त्या ठिकाणी, मी जे काही मुद्दे असतील तर ते वाचतो आणि वाचल्यानंतर त्या पुस्तकात त्या ठिकाणी ते बघायचे. म्हणजे तो पॉईंट तो क्लिअर होतो का, आपल्याला तो समजतो का, ते या ठिकाणी बघून त्याचं ताळमेळ लावायचं आहे. लक्षात आलं. आणि तुम्हाला कल्पना दिली, आपण शिकवत असताना एकही शब्द सोडणार नाही की जेणेकरून त्याचा अर्थ आपण सांगितला नाही किंवा त्याचा वाक्याचा अर्थ नाही सांगितला. इथे स्पेलिंग इथंच राहील, अर्थ तिथंच सांगतो, जेणेकरून मात्र तुम्हाला आपला विषय, आपला म्हणण्यापेक्षा कोणाचाही विषय जर शिकवत असलेलं त्यांचं जर सोपं जर करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस तिथेच त्या ठिकाणी आपण लिहून घेणे. प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असते शिकवायची, तो विषय वेगळा. आता ही मेथड वेगळी आहे आणि ही मेथड मी यासाठी वापरतो की जी नीटची परीक्षा देणारे जे विद्यार्थी असतात तर त्यांनासुद्धा उपयोगी होईल. कारण नीटवर कसं आहे, बरोबर आहे. आता नीट मतलब ही मेथड जर नाही वापरली, मी समजा ओरल मेथड जर तुम्हाला तशा पद्धतीनं जर शिकवलं तर काही भाग सुटून जातो, काही भाग राहून जातो. इथं लाईन टू लाईन सगळा भाग येतो. एका लाईनवर कितीतरी प्रश्न तयार करता येतात नीटच्या परीक्षेमध्ये. लक्षात आलं का म्हणतो, एका लाईनवर मला सांगितलं गेली सर हे एकच लाईन आहे. बरं, सेल इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन विच सेम स्ट्रक्चर सेम फंक्शन. याच्यावर तुम्ही प्रश्न तयार 100 प्रश्न तयार केले तुम्ही, 100 ऑब्जेक्टिव्ह करता येतात त्या ठिकाणी. मग 100 म्हणजे उभी काही लिहायचं नाही असं नाही, त्याच्याशी रिलेटेडच असायला पाहिजे प्रश्न त्या ठिकाणी. बरोबर, असा तयार ते करता येतं. तर म्हणून हे शब्द आपल्याला कानी जायला पाहिजे, ऐकवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जातं. चला पुढे बघा. या ठिकाणी काय म्हणतो मी, इथे आकृत्यासुद्धा दिलेल्या आहेत, त्या आकृत्या बघत चला. मी शब्दांचा अर्थ या ठिकाणी सांगतो. आणि सर्वात महत्त्वाची फेज म्हणजे पेचिटीन आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाची फेज. वाटलं तर आणखी तुम्हाला विचारतो, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेचिटीन. पेचिटीनचं काय वैशिष्ट्य आहे सांगा, कोण सांगतील सांगा. पेचिटीनचं वैशिष्ट्य सांगा, त्या सेलचं, त्या स्टेजचं. पेचिटीन या फेजचं वैशिष्ट्य सांगा. कोण सांगतील. हां लास्ट, हां तू सांग. हां सांग. बघा तिला ऐका तिने का म्हणते ती. हां नाही, काय करायचं तसं वाचायचं नाही. जिथून फुल स्टॉप झालेला आहे तिथून सुरू करायचं आणि फुल स्टॉप जिथं आहे तिथं संपवायचं त्याला. आणि फुल स्टॉप झालं तर त्याला पुढं आणखीन घ्यायचं नाही, तिथं थांबायचं. म्हणजे अर्थ सांगायला मला सोपं जाते. हां बैस. दुसरं कोण सांगतात, कोण वाचतील ते बघूनच वाचायचं ना. तो असेल ना का पण नाही, प्रश्न विचारले की नाही म्हणायचं नाही. हो सर, तुटक मोटक सांगायचं, धडपड करायचं. हे जग धडपड करणाऱ्यांचंच आहे. हां सांग, वाच त्याच्यात, ते वाच, बघून तरी वाचायला काय प्रॉब्लेम आहे. उचलू शकत नाही, उचलले की सगळं पिरियड खराब होतं आपलं. Each individual chromosome begins to split longitudinally into similar chromatids. At this stage, the traits become more clear in appearance because of presence of 4 visible chromatids. कुठलं वाचायला हो तुम्ही ते, मला काही कळत नाही बाबा.
पेचिटिनचं काय? हां आता वाच बरं, आता वाच पेचिटिनचं. हां वाच, आता वाच बघू. का कमाल वाहिली का, कमालच करू. हां वाच आता. Each हाँ, individual chromosome begins to split longitudinally into two similar chromatids. At this stage, T traits become more clear in appearance because of presence of four visible chromatids. वाच 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 वाच. आता पुढं जा की मग आता. हां त्याचं उत्तर कुठं मला सांगायचं आहे. हां The homologous chromosomes of each pair begin to separate from each other. However, they do not completely separate but remain attached together at one. तू डबल वाचलेस का? दुसरं त्यात त्याच्या खाल हां त्याच्या पुढचं की. वाचले हां वाच किती. सर त्याच्या पुढचं वाचलं हे पॅरेग्राफ वाचलाय आता मी. आता हे वाच ग मग आता इकडचं तर वाच. आता हे इथं खरं तिथं आहे ती. दुसरं तर तुम्हाला हो का बसा 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 बसा. मीच सांगतो काय केलं माहिती आहे का. ते संस्कृती वेगवेगळी असते. मुस्लिम समाजातलं जेवण वेगळं असते आणि हिंदू समाजातलं वेगळं जेवण असते. जेवणाचा प्रकार सांगतो कसं असतं माहिती आहे का. आता मुस्लिम समाजामध्ये जेवायला ते म्हणजे ते कपडा हातरल्याबरोबर ऐका जरा ऐका. प्लेट देतात आणि डायरेक्ट त्यांना ते जेवायला ते मुश्काब में डाल के पहले ही दे देते हैं उसको. बरोबर आहे लिए की शुरू. पण हिंदू समाजामध्ये कसं असतं माहिती आहे का. अगोदर आतरल्यानंतर तिथं ताट ठेवलं जातं, पाण्याचा ग्लास, मग त्याच्यानंतर तांब्या म्हणजे ताटच्यानंतर वाटी, मग त्याच्यामध्ये चटणी मिरची बरोबर आहे आणि कांदा हे सगळं असं ठेवलं जातं आहे. बरोबर आहे का. हां कांदा जे काय असेल ते. हां कांदा नसते काही. बरं ऐका आता ऐका. हे जेवणाच्या अगोदर हे वाढतात ते. बरोबर आहे का. जेवणाच्या अगोदर वाढतात ते. बरोबर आहे की नाही. मग आता काय झालं माहिती आहे का. आता हे आमच्यासारखे विद्यार्थीने त्यांना आमंत्रण दिलं कोणतरी तुमच्यासारख्याने. ते गेल्यानंतर काय केलं माहिती आहे का. आता त्यांना ताट असं वाढलं. ताटामध्ये त्या ठिकाणी हे ते आणून ठेवलं. त्याच्यामध्ये मिरची लोणचं वगैरे चटण्या मग असं आणून ठेवलं ते. मग ह्याने काय केलं माहिती आहे का. ते चटण्या पिटण्या खाऊनच पाणी पिलं. बस हो गया साहब. बोला बहुत अच्छा बनाए थे म्हणलं ते. आता तू काय आता आणायचं अजून. त्यांनी तेच खाऊन त्या ठिकाणी काय केलं ढेकर दिले. पटा तर तसा अर्थ झाला. बरोबर आहे का. तुम्ही सगळ्यांनी अगोदर तर तेच पॅरेग्राफ वाचला. ते दुसरंच वाचलं. महत्वाचं पाठीमागे आहे ती. तिने बी तीच वाचली. बाकीची सुद्धा तीच तयारी होती. तू चिंता करू नका. हे सगळं तसेच आहेत आपले सख्खे बहीण भाऊ म्हणल्यासारखं. बरोबर असा तसा अर्थ झाला. आता बघा याचे मुद्दे मी सांगतो. ऐका. चला लक्ष द्या इकडं. These points appear like a cross X known as chasmata. त्याला काय म्हणते. हे क्रोमोझोम एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी X आकाराचा स्ट्रक्चरचा आकार होतो. बघा क्रोमॅटिड ब्रेक ॲट दीज पॉइंट. मग क्रोमॅटिडचा तुकडा या पॉइंटवर तुटतो. बरोबर आहे. अँड ब्रेक सेगमेंट are wrongly exchanged between the non-sister chromatid of the homologous chromosome. This is called as crossing over or recombination. कळाला का मुद्दा. इथं आकृती काढून दाखवलं होतं मी. इथं तुमच्या पुस्तकात त्याने दिलेलं नाही. दिले का नाही. याचा तुकडा तुटून त्याच्यावर जातो, त्याचा तुकडा होऊन त्याला तिथे जातो. याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. आणखीन काय रिकॉम्बिनेशन. कळालं तुम्हाला त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर हे हा मुद्दा इथे क्लिअर होतो. चला असो त्याच्यात तुमचा वेळ जाईल. त्याला पुढे बघा या ठिकाणी. दो चाजमाटा. आता बघा डिप्लोटिन फेज आहे या ठिकाणी. बरं दोज चाजमाटा आर फॉर्मड इन पॅचिटी.
चाजमॅटा कुठे अगोदर दिसून आले म्हणते त्यांना, पेचिटिनच्या स्टेजमध्ये, बरोबर. तिसऱ्या, दे बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटिन. बघा, मात्र कुठे दिसून येते ते, डिप्लोटिनच्या स्टेजमध्ये. ड्यू टू, याच्यामुळे, द बिगिनिंग ऑफ रिपल्शन. रिपल्शन, बिगिनिंग म्हणजे सुरुवात होणे, रिपल्शन म्हणजे तुकडं होऊन बाजूला जाणे त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणून का म्हणतो, का म्हणतो, बिगिनिंग ऑफ रिपल्शन बिटवीन द सेनाप्सड होमोलॉगस क्रोमोझोम, बरोबर आहे. दिस इज कॉल्ड डिस्नॅप्सिस, बरोबर आहे. मग म्हणून काय या ठिकाणी, इट इन्व्हॉल्व्स द डिसअपिरियन्स ऑफ सेनॉप्टोमिनल कॉम्प्लेक्स. आता इथे एक विशिष्ट प्रकारचा कॉम्प्लेक्स तयार झाला. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत, बरोबर आहे का. गुंतागुंत म्हणजे इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे गेलेलं आहे, गुंता वाढणारच ना. लक्षात आलं का म्हणतो. समजा आपण दुसऱ्या घराची वस्तू आपल्या घरात आली, कुठूनच वाढला ना. ते वाऱ्यानं उडून आली का, मग आपण आणली ती का, चोरली का, ते काही बसलं, ते किरकिरीला चोट झालंच किती. लक्षात आलं का म्हणतो. आणि असं जर झालं तर काय होतंय, शेजाराला माहीतच असते. आपल्या घरातली वस्तू जर त्यांना वाटलं गेली असेल तर त्याला माहीत असतं, बरं. असं माहीत नाही तर असं राहत नाही. आपण घेऊन जातो त्या ठिकाणी, उचलतो, त्याला काय दिसू लागलं म्हणून, पण त्याला काय म्हणतंय, असला बदमाशपणा करणारा हे बाजूचंच असेल म्हणतंय. आणि काही काही चांगली माणसं जर असली, आपल्या घराजवळचं साफ करत करत दुसऱ्याचंही जर घरासमोर थोडं केलं तर चांगली माणसं करतात ही दुसऱ्याचं भलं. तर शेजारी उठून म्हणते, नाही हो, ते देव माणसं आहे, ते त्यांच्या घरातले ते करत करत आमचंही करतात ते बिचारे, काय होऊ लागले म्हणते. याला मनाचा मोठेपणा लागतो. नाहीतर आपल्यासारखी बदमाश माणसं कशी असतात, आपण बदमाशमध्ये येतात हो, चांगलीमध्ये येत नाही. आपल्या घरातला दारातला कचरा असा झाडून झाडून दुसरीकडे लागतो. मग त्यानं काय करते माहिती आहे का, त्यानं ओळखून घेते, ऐका 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 ऐका, त्याला बोट दाखवू नका ग माय, हे बघ तुला आज कोरलेलं आहे बरं ना, ते आज कोरलेलं आहे म्हणजे हे ना आहे म्हणतं काही की. असं मला काय म्हणायचं आहे, तुम्ही थोडं जर केलं तर त्यानं काय करते, त्याच्या घरातलं गाई म्हशीचं शेण कचरा असला टोपला भरवून त्याच्या घराच्या दारात टाकते. ते कधी टाकते, रात्रीच्या वेळेस टाकते. तुम्ही जसं त्यांना बघितलं नाही असं करते ना. म्हणून तुम्हाला जगामध्ये जर सुखी जर राहायचं असेल, लक्षात घ्या, सुखी, तर दुसऱ्याची निंदा करायची नाही, दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही, दुसऱ्याची जी चांगल्या बाबतीत आहेत, चांगल्या गोष्टी आहेत तेच तारीफ करायची त्याची. आणि जर ते ऐकणारा जर असला तर त्याला म्हणायचं असेल तर कशी टेक्निक वापरायची, नाही खूप बरं का, तुझ्याकडे हेच खूप चांगले गुणधर्म आहेत, खूप चांगले आहेत, तू ग्रेट आहेस बरं, मात्र हे थोडंसं जरा बदल झालं तर खूप चांगलं होईल आणखी, असं म्हणायचं ते. नाहीतर आपल्याकडं कसं असते, भांडणं का होतात तुम्हाला सांगतो, भांडणं का होतात, आपण काय करतो त्याची चांगल्या गोष्टी कधी सांगत नाही, बरोबर आहे. गबस कशाला बोललास तू मला, तू असंच आहेस बे, मग त्यानं काम म्हणते, त्यानं उकरून काढते, अरे मला विचार की तू कसा आहेस तर, अरे जगाला कळलं तुझं तर माझं तर काय सोडून दे, झालं भांडणारी कामं. कळालं तुम्हाला. दुनिया में अगर सुखी अगर जिंदगी जीना है तो किसी के साथ झगड़ा नहीं करना, किसी को बुरा नहीं बोलना. मग कधी कधी तुम्हाला प्रश्न निर्माण होते, सर चोर को चोर नहीं बोले तो क्या सज्जन बोलेंगे क्या, बरोबर, हाही प्रश्न निर्माण होतो. चोराला चोर म्हणालाच पाहिजे की, गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणालाच पाहिजे की, मात्र आपलं कुणी ऐकत असेल तर, नाही ऐकत असेल तर काही नाही, कुणी विचारलं तर, बरोबर आहे. कुणी विचारलं, सर मी नेहमीच असं, आता एखाद्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं, सर मैं हमेशा झगड़ा करती हूँ, देखो किसको भी घर में किरकिर 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 करते हो, मेरे यहाँ सबसे झगड़े, मुझे सब जन गुस्सा करते मेरे को, ऐसा अगर कोणी म्हणलं, मग मी का म्हणतो, मग त्याला कुणी विचारतात, सर मुझे घर में कोई भी अच्छा नहीं बोलते, मुझे घर में कोई भी ठीक से बात नहीं करते, बरोबर आहे, मुझे झगड़ा करते ऐसा बताए, मुलामध्ये असू द्या, हे असं त्या ठिकाणी. मग मी त्याला काय म्हणेल, बेटे एक काम करो, दिल बड़ा रखो,
किसी के बारे में भी बुरा मत बोलो, उनकी तारीफ करो। हर आदमी तारीफ का मोहताज है, बराबर है। जानवर भी अगर रहा, उसके पीठ पे से हाथ फिरवा तो दुम हलाना सुरू करता है, बराबर आहे। लक्षात आलं काय म्हणतो? तर ह्या गोष्टी काय तर त्या टेक्निक्स आहेत, बरोबर आहे, म्हणून ते या ठिकाणी सांगितलं। चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो ते। हा नंतर आता बघा या ठिकाणी डू युअर सेल्फ, तुमचं तुम्हीच करा म्हणताय। राईट डाऊन द एक्सप्लेनेशन ऑफ द प्रोफेस फर्स्ट इन युअर वर्ड। आता प्रोफेस फर्स्टचे जे पॉइंट्स आहेत तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहा। पुस्तकात जे दिलेले आहे ते ठीक आहे, मग तुम्हाला शब्दात लिहा म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला प्रोफेस फर्स्टचे कोणते पॉइंट आहे त्याच्यामध्ये हे अगोदर हे मुद्दे घ्यावे लागतात। 5 सब फेजेस, लिप्टोटिन, झायगोटिन, पेच्युटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस। आणि आता मी जे सांगितले त्याच्यातले पॉइंट एक एक दोन लक्षात ठेवायचे, लक्षात आलं? आणि विशेष करून पेचिटिनचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ते तुम्हाला कुठेही उपयोगी ठरतील असा त्याचा अर्थ आहे। म्हणून या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये सुद्धा बघा या ठिकाणी लिप्टोटिनचं कसं स्ट्रक्चर दिलेलं आहे, झायगोटिनचं कसं स्ट्रक्चर दिलेलं आहे, पेचिटिनमध्ये पेरिंग कशी उराले सारखे सारखे क्रोमोझोमची बघा। उघडा डोळे बघा नीट, लक्षात आलं? बघा पेरिंग कशी झालेली आहे, आणि पेरिंग झाल्यानंतर बघा याच्यामध्ये क्रॉसिंग होत असलेले तुकडे बघा त्या ठिकाणी, इकडचा तुकडा तिकडे, तिकडचा तुकडा इकडे गेलेला आहे का बघा, दिसते का तुम्हाला? आहे ना? हां, तर तो त्या ठिकाणी याला क्रॉसिंगवर आपण म्हणतात। डिप्लोटिनमध्ये ते क्लिअर दिसतंय, आणि डायकायनेसिसमध्ये आपल्याला ते कसं झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला स्पष्ट जाणवतो असा त्याचा अर्थ। ओके, चला आता पुढे हे सगळे फेजेस तुम्हाला या ठिकाणी दाखवले मी। आता त्याच्यानंतर आता बघा प्रोफेसच्या नंतर, प्रोफेस फर्स्टच्या नंतर कोणती फेज येते सांगा बरं? चार्टमध्ये जावा, मेटाफेज फर्स्ट, तिथे पुढे आहेच। आता मेटाफेजचे फेजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय तर ते बघा। आता मेटाफेज फर्स्ट मध्ये या ठिकाणी काय आहे? द स्पिंडल फायबर बिकम वेल डेव्हलप्ड। बघा लक्ष द्या, स्पिंडल फायबर धाग्या असल्यासारखे त्याच्यामध्ये विकसित झालेले आपल्याला स्पष्ट जाणवतात। बोलू नका, बोलू नका। हे बघा, हे क्रोमोझोम अशा पद्धतीने आहेत का बघा। आता स्पिंडल फायबर हे इथे पोल आहे, याला म्हणतात स्पिंडल फायबर्स। हे पोल आहे। आता आकृती अशी काढा किंवा अशी काढा? हा, एक पॉइंट राहिला का? ठीक आहे, एक पॉइंट घेऊन टाकू आपण, चालतं 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 चालतं। आता डायकायनेसिस मध्ये काय आहे तर ते बघा। बघा हे फेजेस बघूनच आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। इन दिस फेज चार्जमाटा बिगिन टू मूव अलॉन्ग the length of the chromosome from the centromere towards the end of the chromosome। चार्जमाटा म्हणजे काय? क्रोमोझोम जिथून तुटून निघतो तो पॉइंट, हा पॉइंट इथून तुटलेला आहे, बरोबर आहे, इकडून इकडे गेलेला आहे, इकडून इकडे गेलेला आहे। ज्या पॉइंटवरून क्रोमोझोम तुटलेला असतो त्या पॉइंटला काय म्हणतात? चार्जमाटा। बघा इन दिस फेज चार्जमाटा बिगिन टू मूव। हा, क्यों? 55 को रेट नमाज को आने नहीं को। नहीं 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 नहीं, यहाँ इधर पढ़ लूँगा मैं। हाँ हाँ, 1:45। हाँ चला बघा या ठिकाणी काय म्हणतो? इन दिस फेज चार्जमाटा बिगिन टू मूव अलॉन्ग द लेंथ ऑफ द क्रोमोझोम, बरोबर आहे, फ्रॉम द सेंट्रोमियर। सेंट्रोमियर म्हणजे क्रोमोझोमचा सेंटर जो असणार ना, तो केंद्र सेंटर त्याला म्हणतात सेंट्रोमियर। टुवर्ड्स द एंड ऑफ द क्रोमोझोम्स,
द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ह्याचा तुकडा तुटून त्याच्यावर जाणे, त्याचा तुकडा होऊन त्या इकडे येणे. डिस्प्लेसमेंट. डिस म्हणजे जागा सोडणे, ती प्लेस ती जागा सोडणे. डिस बरोबर. प्लेस म्हणजे जागा. डिस म्हणजे ती जागा सोडणे. त्याने तिथली जागा सोडलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय म्हणतो या ठिकाणी बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज इज टर्म्ड ॲज टर्मिनलायझेशन. फुल स्टॉप. द टर्मिनल चार्ज एक्झिस्ट टिल द मेटाफेज. आता हे मेटाफेज पर्यंत आपल्याला दिसून येते. काय दिसून येते त्या ठिकाणी? एक्सचेंज झालेलं, बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर द मॉलिक्यूल डिसअपियर अँड द न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑल्सो बिगिन टू डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता या ठिकाणी पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. स्पिंडल फायबर स्टार्ट टू अपियर इन द सायटोप्लाझम. स्पिंडल फायबर या ठिकाणी चालू झालेले आपल्याला दिसून येतात. आता मेटाफेजची स्टेज बघा. मेटाफेजची स्टेज बघितली तुम्ही आहे का? त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा तुकडा इकडून तिकडे होऊन गेलेला आहे, त्याला टेट्राड असं म्हणतात. आहे का बघा ते आकृतीमध्ये बघा. मेटाफेज फर्स्टमध्ये त्याच्या आकृतीमध्ये आहे ना तिथं. आणि नंतर स्पिंडल फायबर सुद्धा आहे. हे स्पिंडल फायबर म्हणजे असे. मग आता त्यानं असं घेतलंय का कोणी कसं घेतलंय ते एकूण एकच त्या ठिकाणी, बरोबर आहे बघा याच्यामध्ये. आणि क्रोमोझोमचा तुकडा त्यांना स्पष्ट जाणवत आहे. इकडचा तुटून त्याच्यावर गेलेलं, त्याच्या तुटून इकडे गेलेलं आहे. आहे का तिथे आकृतीमध्ये? देखो, गौर से देखो. त्याच्यानंतर आपल्याला बघायला वेळ मिळत नाही. आपण एवढे गुंतागुंतीमध्ये कामामध्ये व्यस्त असतो, तुम्हाला वेळच मिळत नाही. चला आता बघा या ठिकाणी मेटाफेज फर्स्टचे पॉइंट्स बघा. आता मेटाफेजचे पॉइंट्स आता काय आहेत? जसे अगोदरचा मेटाफेजचे पॉइंट होते ना तशाच पद्धतीने आहेत. काय? द स्पिंडल फायबर बिकम वेल डेव्हलप्ड. स्पिंडल फायबर विकसित चांगले झालेले आहेत दिसत आहेत आपल्याला. आणि स्पिंडल फायबर आपल्याला याच्यामध्ये दिसलेले आहेत. कशामध्ये? मायटोसिसच्या आपण हे घेतलं ना मायटोसिसची मेटाफेज, त्याच्यामध्ये सुद्धा बघा त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून द टेट्राड मूव्ह टुवर्ड द इक्वेटोरियल. बघा ते कशावर आलेले त्या ठिकाणी? क्रोमोझोम, बरोबर. कशा? इक्वेटोरियल आलेले आहेत. दे आर orient themselves on the equator in such a way that centromere of homologous tetrad lies toward the pole and arms toward the equatorial due to increasing the repulsive forces between the homologous chromosome. They are ready to separate from each other. आता नंतर काय होतं त्या ठिकाणी? एकमेकापासून विभक्त होण्यासाठी ते रेडी आहेत, बरोबर आहे. ते अनाफेज मध्ये आपण दाखवून देऊ, चालेल. चला अनाफेज फर्स्ट बघा. आता अनाफेज फर्स्ट मध्ये काय? अनाफेज फर्स्ट मध्ये इन दिस फेज होमोलॉगस क्रोमोझोम आर पुल्ड अवे फ्रॉम ईच अदर. बघा सारखे सारखे क्रोमोझोम काय होतात? पुल्ड, ओढले जातात. क्रोमोझोम आर पुल्ड अवे फ्रॉम ईच अदर अँड कॅरी टू द अपोजिट पोल. बरोबर. कॅरी टू दी अपोजिट पोल. वेगवेगळ्या टोकाकडे ओढले जातात. लक्ष द्या बारकाईने ते, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय म्हणतोय ते? अपोजिट पोल. अनाफेज फर्स्ट मध्ये त्या ठिकाणी बघा आकृतीमध्ये सुद्धा बघा त्या ठिकाणी तिथे दिसतात आपल्याला. काय दिसतं त्या ठिकाणी? ओढले गेलेले त्या ठिकाणी, बरोबर. ग्रुप तयार होऊन तिकडं काही इकडं काही असं ओढले गेलेले आहेत. आणि क्रोमोझोम बिकम एल शेप्ड और व्ही शेप्ड. टू आता बघा या ठिकाणी दिस इज डिसजंक्शन. द टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मियोसिस. मियोसिस मध्ये क्रोमोझोमचा ग्रुप होऊन त्या ठिकाणी इकडं काही गेलेलं आहे, इकडं गेलेलं आहे. मात्र असं त्याच्यातलं विभाजन होऊन वेगवेगळे झालेले नाहीत असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे बघा. दिस इज रिडक्शन डिव्हिजन. यालाच म्हणतात रिडक्शन डिव्हिजन. द सिस्टर क्रोमॅटिड ऑफ द ईच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय ए कॉमन सेंट्रोमियर. बोथ सिस्टर क्रोमॅटिड
of each chromosome are now different in terms of genetic content, as one of them has undergone the recombination. त्याच्यामुळे त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन हा भाग होतो. राईट, लक्षात आलं. आता इथं आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये कसं दिलेलं आहे, बरोबर आहे. एस्ट्रल रेज असं म्हणलेलं आहे. हे पोल जे आहेत तर अशा प्रकारचे रेज तयार झालेले असं दाखवलं ते. राईट, आणि टोक आहे ते अपोजिट पोलकडे ओढले गेलेले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा स्पिंडल फायबर्स, स्पिंडल अपरेटस, याला स्पिंडल, हे पोल आहेत, हे स्टार आहे त्यातले या ठिकाणी, हे स्पिंडल अपरेटस आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे नंतर या ठिकाणी काय, क्रोमोझोम विथ सिस्टर क्रोमॅटिड्स बाय व्ही और एल शेप्ड स्ट्रक्चर. आता हे विभाजन झाल्यानंतर इथं क्रोमोझोम एल स्ट्रक्चर किंवा या ठिकाणी व्ही स्ट्रक्चर असे झालेले आपल्याला निदर्शनास येतात. आकृतीमध्ये बघा तशा पद्धतीनं स्ट्रक्चर दिलेलं आहे ते. मग त्याच्यानंतर आता बघा, त्याच्यानंतर क्रोमोझोम फायबर सुद्धा आहे, इंटरपोलार फायबर सुद्धा आहे त्याच्यामध्ये, इंटरपोलारमध्ये त्याच्यामध्ये असणारा पोलाचा भाग. त्याच्यानंतर बघा टिलोफेज. कोणता फेज आला आता, हे सगळ्यात शेवटचा फेज आहे. कशात मधला, मियोसिस फर्स्ट मधला, मियोसिस फर्स्ट मधला. बघा, द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आफ्टर द रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल, त्या टोकाकडच्या पोलकडे गेल्यानंतर हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल्स, कॉमा, becomes uncoiled and elongated. The nuclear membrane and the nucleolus बघा reappear. काय बोलायला इथं, न्यूक्लिओलस, न्यूक्लियर मेम्ब्रेन, रिअपियर, पुन्हा तयार होलाले असा त्याचा अर्थ. अँड दस टू डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म्ड. अशा पद्धतीने दोन केंद्र तयार होतात. राईट, झालं. हां, आता बघा त्याच्यानंतर आता हे फेज झाल्यानंतर आता पुढची फेज कोणती या ठिकाणी, सायटोकायनेसिस फर्स्ट. म्हणजे काय हो, म्हणजे काय, आता बघा या पेशी, एका पेशीचे दोन पेशी तयार होलालेत. बघा इथं लक्ष द्या, मी दाखवतो. ह्या एक पेशीचे दोन पेशी तयार झालेत. ही एक पेशी, मी याला राऊंड करतो, ही एक पेशी झालं, याचे दोन तयार झाले. इकडं काय गेलं, इकडं काय गेलं, बरोबर आहे. हे दोन तयार झाले. आता याच्यामध्ये परत विभाजन होऊन, याच्यामध्ये परत विभाजन होऊन याचे सुद्धा दोन तयार होतात. अशा या पद्धतीने इथे, म्हणून हे इक्वल डिवायडेशन होऊन चार फेजेस तयार होतात. मग नंतर इकडे एक असं न्यूक्लियर मेम्ब्रेन, इकडे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन, इकडे एक न्यूक्लियर मेम्ब्रेन, आणि हे एका पेशीपासून चार तयार होतात. मायटोसिसमध्ये दोन तयार होतात. याच्यामध्ये किती तयार होलाले, चार. इथं आकृतीमध्ये बघा, हळूवार आपण या ठिकाणी बघूया. आता सायटोकायनेसिस फर्स्ट मध्ये बघा या ठिकाणी आफ्टर द कॅरिओकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे, हां, कॅरिओकायनेसिस, हां, अगोदर काय म्हणलीस, असं का झालं माहिती आहे का, तुमचं दोघींचं लक्ष आपसात बोलण्यात आहे. लक्षात आलं, त्याच्यामुळं गोंधळ होत आहे. बसा, तो काळजी घ्या. आफ्टर द कॅरिओकायनेसिस, बघा कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रकाचा विभाजन झाल्यानंतर, हे सगळं केंद्रकाचं विभाजन झालेलं आता. मग त्याच्यानंतर काय, सायटोकायनेसिस ऑकर. आता सायटोप्लाझमाचं विभाजन व्हायला सुरुवात होते, बरोबर आहे. अँड टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड, आणि दोन हॅप्लॉइड सेल तयार होत आहेत असा त्याचा अर्थ. इन मेनी केसेस, खूप अशा केसेसमध्ये, दीज डॉटर सेल्स पास थ्रू ए शॉर्ट रेस्टिंग फेज और इंटरफेज. आता काय झालं त्या ठिकाणी, ही इंटरफेस तयार झाली ना हो. हे विभाजन होऊन चार तयार होतेत ना, एकचे दोन झाले, बरोबर, एकचे दोन झाले. याच्यामध्ये आता नंतर ह्याच्यात आणखी विभाजन व्हायचं आहे.
म्हणून याचं हे इंटरफेज पूर्ण रेस्टिंग फेज, इंटरफेजलाच काय म्हणतात रेस्टिंग फेज. का तिथं परिपक्व होऊन ते पूर्णपणे वाढून राईट राहते. कशासाठी? पुढच्या विभाजनासाठी. म्हणून रेस्टिंग फेज असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी बघा, इन मेनी केसेस दीज डॉटर सेल्स पास थ्रू ए शॉर्ट रेस्टिंग फेज और इंटरफेज interkinesis. In some cases the changes of the telophase may not occur. बरोबर आहे. अनाफेज डायरेक्टली लीड टू, आता अनाफेज डायरेक्टली काय होतं त्या ठिकाणी? लीड टू प्रोफेज ऑफ मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंडच्या प्रोफेजला सुरुवात होते. कळालं तुम्हाला या ठिकाणी? आणि त्याच्यानंतर आता बघा, नंतर सुरू होत आहे बी, सेकंड मियोटिक डिव्हिजन और होमोटायपिक डिव्हिजन. त्यालाच मियोसिस सेकंड असे आपण म्हणतो. आता इथपर्यंत भाग कुठपर्यंत झाला आपला सांगा बरं? कुठपर्यंत झाला हे भाग? कुठपर्यंत झाला आपला सांगा? बोलो, कहां तक हो गया ये हिस्सा? कौन सा, कहां से कहां तक का हिस्सा हो गया अपना? हिंट देतो. मियोसिस मधला कुठपर्यंत झाला भाग? आता मियोसिस फर्स्टचा भाग इथे संपला. बरोबर आहे. मियोसिस फर्स्टचा भाग इथे संपला. आता कोणता भाग सुरू होणार आहे? मियोसिस. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे प्रत्येक जे स्टेजेस आहेत, फेजेस आहेत, फेजेस जे आपण म्हणतो ते, त्या प्रत्येक फेजचं काय वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवायचं बरं का. याच्यात काय बदल होतो, याच्यात काय होतो, याच्यात काय होतो, एक एक दोन पॉईंट जरी लक्षात ठेवले तर कायमस्वरूपी लक्षात राहतं. चला पुढे बघा. आता या ठिकाणी आता वेळ आहे का आपल्याला? किती वेळ सांगा बरं? किती? तुम्ही असं बरं, ठीक आहे. तुमचे कधीतरी ऐकू म्हणे. आता काही हा भाग नंतर एवढा होणार नाही आपला, तर म्हणून आपण इथे